आणि आज पाहुणे येणार आहेत म्हणून आम्ही सर्वजण दुसऱ्या घरी शिफ्ट होत आहोत. आणि बोबडे बोलतोय की भाडं वाढवून मागवत होते म्हणून दुसऱ्या रूममध्ये चाललोय. रडतोय बघ. त्यांच्या घरात आम्ही शिफ्ट होतोय आता. हर्षल इथे किती आहे भाडं? दिलं 50,000. अच्छा. ए खुश आहे ना अक्षय? आता बघूया मॉडेल सूट रूम आहे तुमचं. माहेरची साडी व्हायला काय? डिपॉझिट 5,000 रुपये दिलेले आहे. भाडं पर महिन्यात 400 रुपये आहे. सगळ्यांनी 50-50 जरी काढले तर 400 होत आहेत. तिकडे काय परवडलं नाही आपल्याला. उलट लाईट तोडली, फॅन तोडली म्हणून आरोप केले आणि डिपॉझिटले पैसे कट केले. हे नवीन घरात आलो आणि आमचं स्वागत पहिलं असं केलं, आंबे आणि फराळ. आंबा जो खायची मजा आहे ती आजपर्यंत मी कुठेच बघितली नाही. गावाला भेटते का. हे आहेत आचार्य काका. त्यांनी अगोदर बनवली पापड, आता बनवत आहेत ते बुंदी. बुंदी कशा प्रकारे बनते हे आपण बघू शकता. ही बनवलेली आहे बुंदी. थकला आहे नवरदेव, त्यामुळे झोपलेला आहे, आराम करत आहे. कोणतीच गोष्ट न पटणारी आज आराम करत आहे, हे त्याला पटत आहे. उद्या लग्न आहे, आज हळद आहे. थोडीशी तरी जीवाची पर्वा न करता धावपळ करून देवाच्या मंदिरात जाऊन पाया पडून आलेला आहे. सर्वांना उन्हात अनात घेऊन गेलेला आहे. बिस्लेरीच्या पाण्यामध्येच 1,000 रुपये गेले आहेत. कसं वाटत आहे? खूप वाईट वाटत आहे. वाईट वाटत. उद्यापासून आपल्यासोबत हे दादा नसणार. उद्यापासून काय आजपासूनच नसणार. आज रात्री असणार. बॅचलरचा आजचा लास्टचा दिवस आहे याचा. उद्यापासून तो त्याच्या बायकोसोबत संसार करायला रेडी आहे. पुढे भेटेल की नाही आम्हाला ही शंका आहे. हे आचार्य आले आहेत जेवण बनवायला, हळदीचं जेवण दुपारचं आणि संध्याकाळचं. आणि हा त्यांचा असिस्टंट आहे वैभव सुर्वे. खास मुंबईवरून मागवला आहे असिस्टंट वैभव सुर्वे. आता बटाट्याची भाजी चालू आहे. 5-6 प्रकारचं जेवण आहे. आणि हा एंगेजमेंटचा केक कापताना नवरा नवरी. आणि थोड्याच वेळात हळद चालू होईल. आता दादा जेवण वाढतोय सर्वांना. डीजेची मजा घेताना भावाच्या हळदीत सर्वजण दिसतील बघा आता तुम्हाला. नवरदेव स्वतःचं लग्न एन्जॉय करताना. ह्याच्या आधी कधी बघितलं नव्हतं मी याला नाचताना, आता नाचतोय. आणि फायनली लग्नाचा दिवस उजाडलाय. बारक्या रेडी आहे, घोडीवर बसलाय आणि हे सगळेजण एन्जॉय करताना. बारक्याचं लग्न आहे बाई. दुपारचे 11:30 झाले आहेत आणि एवढ्या उन्हात 40 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, त्याच्यात हे नाचत आहेत.
ही नवरा नवरीच्या स्वागताची तयारी. फुलांनी एकदम घर सजवून टाकले. श्रीकांत आणि रुपाली. पुन्हा संध्याकाळच्या जेवणाची तयारी. आणि फायनली 5-6 दिवस आम्ही राहिलो आहे बारक्याच्या गावी, पण एक दिवस खेळायला काय वेळ नाही मिळाला आम्हाला. तर आज बारक्याच्या इथे जागरण गोंधळाचा प्रोग्राम आहे आणि आमचं काय काम नाही आज. आम्हाला संध्याकाळ फ्री आहे, त्यामुळे आज आम्ही क्रिकेट खेळायला चाललो आहे. हे घराजवळच चालू केलं आहे, मंडपाच्या बाहेरच क्रिकेट खेळायला. हा बॉलर आहे आमचा बोबडे आणि दादा खेळतोय. गावी आलो आणि क्रिकेट नाही खेळलं तर काय मजा. म्हणून शेवटचा दिवस आहे आज. आम्ही इथून निघणार आहोत मुंबईला जायला. शेवटचा दिवस क्रिकेट खेळून घेतोय आणि रात्री जागरण गोंधळ. लागला काय रे? नस बाहेर इंजेक्शन देऊ शकतो. दादा दादा जो मारेल तो घेऊन येणार दादा. हे आमचं ग्राउंड. हा असं सनसेट बघत बघत आम्ही क्रिकेट खेळणार आहोत आज. हे दोघं स्टंप लावतायत. एक बॉलिंग करतोय. हा एक प्लेअर आहे आमचा. हा समर्थ मोठा प्लेअर आहे आमचा आणि हा अभिषेक आहे. गावठी स्टंप. 2 विटा घेऊन गावठी रबर बांधतोय. कमान किशोर, कमान किशोर बॉलिंग. बोगस म्हणजे एकदम पिचच्या बाहेर बॉल. असे नंबर तर लहानपणापासून पाडतोय आम्ही. 4था नंबर लक्षात ठेवा. हा कोणाचा कोणाचा? त्या काकाचा. लक्षात ठेवा. हा कोणाचा? हा कोणाचा? वैभव अक्षयच्या मागे लपत होता तरी पण त्याला घेतला. हा कोणाचा? असं काय ठीक आहे लक्षात ठेवा. हा कोणाचा? चक्का झालाय आता. नाही चौथा आहे मला. चौथा आहे त्याचा. हे कोणाची? तुझा चक्का आहे. हा कोणाचा? तिसरा. हा कोणाचा? चल तू बॅटिंग कर. चल चाल तू बैटिंग. जा बॉलिंग करा. सहावा. चैतन्य बोबडे आता उतरलाय. एक डॉट आहे, एक डॉट. चल हा असाच जातोय, आउट होतोय. चल. तर पॅकिंग झालेली आहे. बारकेच्या घरून निघतोय. बॅग पॅक सगळं झालेलं आहे. ती पॅकिंग चालू आहे. सगळ्यांच्या बॅग रेडी आहेत आणि आता गाडीत भरून फक्त मुंबई. उद्या सकाळी मुंबई. नकली नोट देऊन आईकडे सुट्टे पैसे मागत होता आणि आईला खरंच वाटलं.
आम्ही सुट्टी द्यायला चालले होते त्यांनी थांबवलं. हॅलो फ्रेंड्स, फायनली आमचा प्रवास संपलेला आहे. तर रात्रीचे 1:30 वाजले आहेत आणि निघालो आम्ही बारकेच्या घरून. फायनली जागरण गोंधळ अर्धा बघून निघालो. अजून 4 वाजेपर्यंत राहील ते चालू, पण आम्हाला निघायचं होतं म्हणून आम्ही 1:30 वाजता आता जस्ट निघालो आहे घराजवळून. बघू आता किती वेळ लागतो. मज्जा केली. 6 दिवस होतो बारक्याच्या घरी आणि अनस्टॉपेबल मजा केली. आणि हे दोघं इथे बाईकने येत बाईकवर आहेत. आणि बोबडे काय म्हणणं आहे तुझं, कशी मजा केलीस तू? मजा म्हणजे खूप मजा केली. काहीच काम नव्हतं. सकाळी उठायचं, नाश्ता करायचा म्हणजे नाश्ता यायचा. आम्ही नाश्ता करायचो. नाश्ता केल्यानंतर थोडा आराम करायचो. दुपारी परत वेळ झाला की जेवायला बोलवायचे. आमच्या आधी कोणच जेवत नसायचं. आम्हाला अगोदर प्रायोरिटी होती. आम्ही अगोदर जेवायचो. जसे जेवण झाले सगळे आपापली जागा पकडून झोपायचे. झोपून झालो, संध्याकाळी उठलो की बरोबर 5-5:30ला चहा यायचा. चहा पिलो, परत आराम करायचो, नाश्ता करायला जायचो, कोणत्या ना कोणत्या हॉटेलमध्ये जायचो. वेळ मिळाला तर खेळायला जायचो. तसे दिवस गेले. 6 दिवस मात्र आम्हाला कळाले नाही. आता जसे म्हणजे वेळ तर झाला, आम्ही निघालोच आहे. लाटला पाणावले होते डोळे, पण सांगू शकत नाही आणि बोलूही शकत नाही. त्याच्यामुळे ना खूप एन्जॉय केला. आय होप सो की सर्वांनी एन्जॉय केला असावा. तर नक्की आम्ही आता रवीच्या लग्नाला येऊ आणि परत एकदा असाच एन्जॉय करू. ते नाही सांगितलं तू. बार्शीला जायचं, परत घरी यायचं, परत बार्शीला जायचं. बार्शीला जायचं, घरी यायचं, घरी आलं की परत बार्शीला जायचं. मग परत कधी कांदे संपतायत, मग बटाटे संपतायत, कधी पाणी संपतंय, झार आणायचे. मग कधी ह्याचं चार्जर हरवतो तर कधी पिन हरवते. पिन अजूनपर्यंत ह्याची काय पिन भेटली नाहीये. त्याच्यामुळे आता शोध कार्य त्यांच्या युद्ध पातळीवर सुरू आहे. ते मग शोधलं की देतील आणून. बाकी बारीक पिनचं चार्जर होतं, दुसरं काय नाही. तुझं काय म्हणणं आहे हर्षद? माझं काय नाही, 6 दिवस गेले कसे गेले काय कळलं नाही. मजा आली. जायची इच्छा तर नाही, पण जावं लागतंय. जावं लागतं. काम बिम नसतं तर राहिलो असतो ना. काम सोडून चालणार नाही. काम सोडून नक्की इथे येऊ. खायचं पियायचं, आराम करायचा. शेड्यूल असा झालेला ना, फुल एकदम आरामदायी शेड्यूल होता. चला धन्यवाद. तर काय बोलतो? सगळे खुश आहेत. एन्जॉय केलं ॲक्च्युली बारक्याचं लग्न सर्वांनी. आणि 6 दिवस खूप एन्जॉय केले, मजा आली. तर भेटू आता डायरेक्ट मुंबईला. मध्ये भेटू पुण्याला वगैरे कुठेतरी. मध्ये पुण्याला कुठेतरी थांबू चहा वगैरे पियायला. आणि किती किलोमीटर आहे इथून? 350. मुंबई 390. मुंबई इथून 390 म्हणजे 400 किलोमीटर पडला. आणि डायरेक्ट पुण्याला थांबून डायरेक्ट मुंबई. भेटू.